श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अर्थ: हे स्वामी, तुम्ही निर्गुण, सनातन आणि पाप नष्ट करणारे आहात. तुम्ही संपूर्ण लोकांचे पालन करणारे आणि सर्वांचे स्वामी आहात. आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अर्थ: स्वामींच्या कृपेने त्यांच्या थोड्याशा गुणांचे वर्णन केले आहे. श्रोत्यांनी मन लावून आदराने हे चरित्र ऐकावे. अक्कले कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानो नियती परब्रह्मा. अर्थ: अक्कलकोटचे राजा मालोजी राजे स्वामींच्या चरणी अत्यंत भक्ती ठेवत. स्वामी हे परब्रह्म आहेत असे जाणून ते स्वतः सेवा करत. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शासी हेरळी करांदिकांसी, वेतने देऊन ठेविले. अर्थ: राजाला वेदांत प्रिय होता. ते दिवस रात्र वेदांत श्रवण करत आणि शास्त्रज्ञांना मानधन देऊन ठेवत. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. अर्थ: त्या काळात मुंबापुरीत विष्णुबुवा ब्रह्मचारी होते. ते सोप्या भाषेत वेदांत सांगून लोकांना उपदेश करत. कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेशा जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. अर्थ: त्यांनी अनेकांचे भ्रम दूर केले, चुकीचे उपदेश देणाऱ्यांना पराभूत केले आणि भरकटल्यांना योग्य मार्गावर आणले. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, अर्थ करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. अर्थ: राजाच्या मनात ब्रह्मचारींना अक्कलकोटी आणावे अशी इच्छा निर्माण झाली. खूप प्रयत्न करून शेवटी त्यांना आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. अर्थ: राजाला वेदांत आवडत असे आणि बुवा त्यात पारंगत होते. त्यांच्या भाषणांनी श्रोत्यांची मने वेधली जात. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अर्थ: राजवाड्यात रात्रंदिवस वेदांत चर्चा होत असे. त्यामुळे राजाच्या अंतःकरणाला फार आनंद होत असे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. अर्थ: अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि इतर अनेक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथाचा अभ्यास होत असे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. अर्थ: ग्रंथांचे स्पष्टीकरण करून ब्रह्मचारींना सर्वांना संतुष्ट केले आणि नगरात त्यांना मोठा सन्मान मिळाला. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. अर्थ: त्यांची कीर्ती वाढली. सर्व लोक त्यांची स्तुती करत आणि राजवाड्यात नेहमी वेदांत चर्चा होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. अर्थ: भक्तांचे माहेरघर आणि प्रत्यक्ष दत्तावतार असलेले समर्थ स्वामी अक्कलकोटीत निवास करत होते. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी. अर्थ: एका दिवशी ब्रह्मचारी स्वामींच्या दर्शनास आले. त्यांच्यासोबत अनेक श्रेष्ठ लोक होते. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. अर्थ: स्वामींची परीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मचारींनी वेदांतावर प्रश्न विचारले. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यती राज हसले. अर्थ: ब्रह्मरूप कसे व्हावे हा प्रश्न ऐकून स्वामी हसले.
मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. अर्थ, स्वामी काही बोलत नव्हते, फक्त हसत होते. ते पाहून बुवांच्या मनात शंका निर्माण झाली. हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडती लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. अर्थ, बुवा मनात म्हणाले, हा वेडा संन्यासी आहे, लोक उगाचच त्याला पुजतात. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. अर्थ, ब्रह्मचारी बाहेर पडले तेव्हा लोक हसत म्हणाले, तुम्ही उगाच फसलात. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करीती त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. अर्थ, हा यती परमेश्वर आहे असा तुमचा भ्रम आहे, असे लोक म्हणाले. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. अर्थ, तुमच्या अज्ञानामुळे त्यांचा ढोंग वाढले, त्याला खरे ज्ञान नाही, असे ते म्हणाले. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती. अर्थ, असे बोलून ब्रह्मचारी आपल्या ठिकाणी गेले आणि स्वामींना तुच्छ मानू लागले. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्ती झाले. अर्थ, दैनंदिन कर्म करून ब्रह्मचारी झोपले, जवळचे दोघेही झोपले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलसे. अर्थ, रात्री बुवांना एक अद्भुत स्वप्न पडले. आपुल्या अंगावरी रुचिक, एकाकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंशापना करीत असे. अर्थ, अनेक विंचू अंगावर चढले आणि एक विषारू विंचू दंश करतो आहे असे स्वप्न पडले. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. अर्थ, हे पाहून ब्रह्मचारी घाबरून उठले, भीतीने बोलताही येईना. जवळी होते जे पारशी, जागृत आली तयांसी. त्यांनी धरोनी बवांसी, सावध केले त्यावेळी. अर्थ, जवळचे लोक जागे झाले आणि बुवांना सावरले. हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. अर्थ, हृदय जोरजोरात धडधडत होते, अंग घामाने ओले झाले. लोकांनी विचारले, काय झाले. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. अर्थ, बुवांनी स्वप्न सांगितले. लोक म्हणाले, अशी स्वप्ने तर पडतातच. असो दुसऱ्या दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हसले. अर्थ, दुसऱ्या दिवशी बुवा स्वामींकडे आले, प्रश्न ऐकून हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. अर्थ, स्वामी म्हणाले, तुला ब्रह्मरूप व्हायची इच्छा आहे का. तरी स्वप्नी देखुनी रुचिकांसी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणी कैसे. अर्थ, स्वप्नातील विंचूंना पाहून तू घाबरलास, मग ब्रह्मपद कसे प्राप्त करशील. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. अर्थ, ब्रह्मपद मिळवणे सोपे नाही, त्यासाठी कठोर साधना लागते. बुवांप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामींचे चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदद्दीत. अर्थ, हे ऐकून बुवांना सत्य उमगले. त्यांनी स्वामींचे चरण धरले आणि डोळ्यात प्रेमाश्रू आले. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. अर्थ, त्या क्षणापासून त्यांची स्वामींवर खरी भक्ती जडली
आणि अहंकार नष्ट झाला. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडुनी सुंदर, त्याचा करोनी आहार, अर्पी शंकर विष्णू कवी. अर्थ: स्वामी चरित्र हा महासागर आहे. त्यातील मुक्तारूपी ओव्या निवडून कवी हार अर्पण करतो. इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भावी भक्त, सप्तम अध्याय गोडहा. अर्थ: अशा विविध कथांनी युक्त असा हा 7वा अध्याय भक्तांना आनंद देणारा आहे. श्री स्वामी समर्थ.